नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी इथं वरचे खेळण्याचं बास्केट जे आहे ना ते रिकामं करायला घेतलंय। तर ही सगळी खेळणी ना मी ह्या पिशवीमध्ये भरून घेते आणि हे बास्केट मी का मोकळं करते ते पुढे मी तुम्हाला सांगते। तर वरतकडे ना भरपूर खेळणी आहेत, असे 2 बास्केट आहेत आणि खूप खेळणे आहेत। काही खेळणे वरती आहेत त्याला खेळायला, पण आता त्याला 1 वाजेपर्यंत स्कूल असतं। दुपारी आलं की काही खेळतो, काही टीव्ही बघतो, त्यामुळे एवढी खेळणे ना त्याची खेळून सुद्धा होत नाही। मग असं चेंज करून खेळणे खेळतो। आता वाजले ते संध्याकाळचे 5 आणि मी वरदला ना झोपी लावलं। तर आज तो लेट झोपला, तर वरद झोपत नव्हता आणि फायनली तो म्हटला मला झोपायचं आणि तो 4 वाजता म्हटला मला झोपायचं। तोपर्यंत तो खेळत होता, टीव्ही पाहत होता। 4 वाजता मग मी त्याला झोपवायला घेतलं, तर त्याच्यासोबत मला झोप लागली। कारण की ना आता उन्हाळा चालू आहे आणि त्याच्या शेजारी पडलं ना त्याला झोपी लावतपर्यंत ना मला झोप लागली। तर आणि वातावरण पण असं मंद 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 असते आणि शांतता पण भरपूर असते इथं, त्याच्यामुळे ना पडदे वगैरे बंद केलं की मला पण झोप येते आणि मला पण आज तसंच झालं। रोज थोडीशी झोप लागती, पण मी लगेच 10-15 मिनिटामध्ये उठते। तर आज ना चांगलंच झोप लागली होती, म्हणजे 4 वाजता झोप लागली त्याच्यासोबत आणि आता 5 वाजले आणि उठल्यावर मला सगळ्यात पहिल्यांदा आठवलं की आज माझं जे काम आहे ते मला पूर्ण करायचे। तर मला ते ड्रम आहे तो रिकामा करायचा आहे, कारण मला ना पाण्याचा खूप आता प्रॉब्लेम यायला लागला आहे। पाणी साचवण्यासाठी काहीतरी पाहिजेच, कारण की पाणी फक्त सकाळ संध्याकाळ येते त्यामुळं। तर मग आता मी ना वरचं ही जे आहे ना बास्केट खेळण्याचं ते मोकळं केलं आहे। आता मी त्या ड्रममधलं सामान ह्या बास्केटमध्ये भरणार आहे, जेवढं बसेल तेवढं, आणि पाण्यासाठी ड्रम मोकळा करणार आहे। चला तर मग ड्रम मोकळा करते। पाण्याचा प्रॉब्लेम सुरू झाल्यामुळे मी 4-5 दिवसापासून विचार करत होते की ड्रम मोकळा करायचा, पण तो तसंच राहत होता। कारण मी विचार करत होते की आता याच्यातली भांडी आहेत ती कशात भरायची, पण नंतर लक्षात आलं की ह्या जाळीमध्ये ठेवू शकतो आपण, म्हणून मग घेतले। आता मला वाटतं ह्या जाळीमध्ये पण बसायची नाही बहुतेक, पण टाकून तर पाहते, जर बसली तर मग ही जाळी घरात ठेवता येईल मला। तर ह्याच्यामध्ये काही पिशव्या आहेत आणि जी भांडी मी रेग्युलर वापरत नाही ती आहे। ही तांब्याची कळशी पण आहे, मी आता गावावरून आणली होती। तर ही भांडी ना आता मी याच्यामध्ये काढून घेतली, पण जे व्हायचं होतं तेच झालं शेवटी। भांडे काही ह्या जाळीमध्ये बसत नाहीत, कारण मोठे मोठे भांडे आणि जाळी छोटी आहे त्यामुळं। आता इथं ड्रम तर मी मोकळा करून घेतला पाण्यासाठी, ड्रम मोकळा झाला, पण आता हे भांड्यांचं काय करायचं। आता हे भांडे तर काय बसतच नव्हते। मग मी काय केलं की मी म्हटलं आता ठीक आहे, हे भांडे बसत नाही आहेत, तर आता हे भांडे ना एका गोणीमध्ये शिफ्ट करते, गोणीमध्ये भरून ठेवते। नंतरून मग संडे सॅटर्डेला काहीतरी करेल, त्यांना जागा करेल भांड्यांना। पण आता सध्या ह्या ड्रमाची खूप गरज होती, कारण एवढा पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना, जानेवारी एंडिंगपासूनच चालू झालेला आहे। पण आता तर फक्त सकाळ संध्याकाळ 2 टाईम पाणी येतं आणि सकाळचं स्वयंपाक किचनमधलं काम आवरतपर्यंत ना इकडं ना बाथरूममध्ये पाणी जातं, त्यामुळं मग कपडे धुवायला पण ना कधी कधी संध्याकाळचे धुवायला लागतात पाणी आल्यावरती। त्यामुळं मग म्हटलं ड्रममध्ये कसं पाणी भरून ठेवलं की मी 10-11 वाजतासुद्धा वाटलं तर कपडे धुवू शकते, किंवा फरची पुसायला पण पाणी लागतं, दिवसभर पण पाणी लागतंच। त्यामुळं मग मी काय केलं, ड्रम आज फायनली मोकळा करून घेतला पाण्यासाठी। आता तो संध्याकाळी पाणी जेव्हा येईल तेव्हा ना मस्त असं स्वच्छ धुवून ना मग त्यामध्ये पाणी भरून ठेवल। तर ना मी आता हे सगळं गोणीमध्ये भरलं आणि मला आता हे डबल काम करावं लागलं। आता काय करणार, मला वाटलं होतं बरं का यामध्ये बसणार नाही, पण तरी पण म्हटलं याच्यामध्ये छान राहतील बास्केटमध्ये म्हणून ठेवली। पण आता हे डबल काम झालं आणि परत पहा मी गोणीमध्ये सगळे भांडे भरले आणि ठेवले, आणि ही कळशी आहे ती वरती घेतली, कारण आता तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं चांगलं असतं। तर मग म्हटलं चला ती कळशीचा वापर करूया, त्या तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पिऊया त्यासाठी। त्यानंतर हा जो डब्बा आहे तेलाचा तो त्या कोपऱ्यात ठेवला, आणि कांद्याची जी टोपली आहे ती पण त्याच्यावरती ठेवून दिली। आणि आता हे असं त्याच्यावर झाकून टाकते, नाहीतर कबुतरांना इथं खूप त्रास देतात। आणि आता ना कबुतरांना झाडाच्या ओलाव्यासाठी ना येतातच उन्हामुळं, तरी पण मी त्यांना सारखं हुसकत असते, नाहीतर मग ते इथं खूप घाण करतात येऊन, झाडं पण खराब करून टाकतात आणि गॅलरीमध्ये काही सामान ठेवलं ते पण खराब करून टाकतात त्यामुळं। तर आता इथं मी गॅलरी मस्त स्वच्छ झाडून काढली। त्यानंतर ना हे बास्केट आता मी परत घरात घेऊन आले आणि आता मी परत याच्यात वरची खेळणेच भरून ठेवेल। आणि ह्या 2 विटा आहेत ना, ह्या माझ्या ना खूप कामं येतात। वरद लहान असताना ह्या विटा आणलेल्या होत्या, म्हणजे वरदला लहानपणी जेव्हा पायावर आंघोळ घालायची होती ना,
त्यावेळेस मी त्या विटा आणल्या होत्या. तर तेव्हाच्या त्या विटा त्या खूप कामाला येतात, काही पण कामाला येतात. आता पहा हे ड्रम ठेवायच्या कामाला ह्या विटा आलेल्या आहेत. याआधी पण मी या विटांवरती काही ना काही ठेवायचेच. तर ना मी आता इथं मोकळे करून घेतली आहे सगळी गॅलरी. त्यानंतर ना ड्रम पण मी तिकडं घेतला आहे गॅलरीत. आणि आता हे जे काम वाढव झालेलं ते आता परत करते जसं होतं तसं. पण आता सोपं झाले. आता जशीच्या तशी पिशवी धरली आणि बास्केटमध्ये ठेवली. आता त्याला पाहिजे असेल तर तो त्याच्या हातानेच घेईल, कारण हे एक बास्केट मी खालीच ठेवते आणि एक वरती. म्हणजे हे बास्केट खेळून झालं की तो दुसरं बास्केट खेळू शकतो. आता इथं आहे ना मी बाथरूममध्ये ना हा ड्रम आहे ना तो ठेवून देणार आहे. आणि आता संध्याकाळी पाणी येईल तेव्हाच हा ड्रम स्वच्छ धुवून मग पाणी भरेल. आणि आम्हाला एवढं पाणी बस होतं. पण अचानक जर पाहुणे वगैरे आले तर मग खूप तारांबळ उडते, कारण की 3 बकेट आहेत आणि हा ड्रम आहे. तर एवढं भरलं की बस होतं. आता संध्याकाळी पाणी आलं की ड्रम स्वच्छ धुवून काढू आणि मग भरून ठेवू. आज मला थोडंसं टेन्शन कमी झालं आहे, कारण आता उद्यापासून मला ना पाण्याची वाट बघावं लागणार नाही. ड्रममध्ये पाणी असेल तर मी कधीही कोणतंही काम करू शकते. त्यासाठी मला सकाळ संध्याकाळ अशी सारखी पाण्याची वाट नाही पाहायला लागणार. तर आता वाजले होते ना 5:30 वाजले होते. सगळं करता करता अर्धा पाऊण तास गेला. तर 5:30 वाजले होते आणि मला आज उपवास होता. मग म्हटलं चला आज ना उपवास आहे म्हणून चहा पिऊ. सकाळी चहा करायला गेले तर चहा सगळा फुटला होता. माहीत नाही माझ्याकडून कसं काय, पण गुळाचा चहा ना बऱ्याचदा फुटतो. आणि मी साखर खायचं मला बंद करायचं म्हणून मी चहा पण बंद करायला बघते. पण आज उपवास होता त्यामुळे असं वाटलं की आज थोडासा पिऊया, म्हणजे थोडंसं ना फ्रेश पण वाटेल. त्यामुळे मग मी स्वतःसाठी इथं थोडासा चहा ठेवला. आणि आता ना वरची पण झोप झाली होती तर तो पण उठलाच होता. तर इथं संध्याकाळच्या मी भाजीची पण तयारी करून ठेवली. वरत लगेच उठून आला आणि झोपेतून उठलं की त्याला असं थोडंसं घ्यायला लागतं, त्याचे थोडेसे लाड करावे लागतात. आणि मग काय मी त्याचे थोडेसे इथे लाड करून घेते झोपेतून उठले की. आणि झोपेतून उठलं की मग त्याची फरमाईश चालू होते की त्याला हे खायचंय ते खायचंय. मग कसं तरी त्याला सांगायला लागतं की नाही दूधच पी म्हणून. कधी कधी दूध पितो पण कधी कधी पितच नाही. मग त्याला असं वाटतं की मी झोपत आहे ना, मग मी काही पण फरमाईश करू शकतो. आणि मग त्याचं इथं चालू होतं लाड करणं. तर मी त्याचे लाड केले आणि ते माझ्याकडे आता फरमाईश करत होता कशाची तरी. म्हणत होता की मला खायला दे दुसरं काहीतरी. पण म्हटलं नाही की दूधच प्यायचं. हल्ली दूध प्यायचा खूपच कंटाळा करतो तो. पण अजून लहान आहे आणि लहानच काय दूध सगळ्यांनीच पिलं पाहिजे, कॅल्शियम मिळतं. रात्रीचं मी पण कधी कधी दूध घेते, कधी कधी लक्षात नाही राहत. पण दूध पिलंच पाहिजे आणि लहान मुलांना तर दूध दिलंच पाहिजे. आणि वरदला ना एका गोष्टीचं खूप कौतुक असतं, ते म्हणजे ना वरदला ना जर टीचरने स्टार स्माइली दिली ना वरद खूप खुश होतो आणि खूप जपतो आणि रोज म्हणतो याचा फोटो काढून ठेव ना. जेव्हा त्याला स्टार आणि स्माइली देतात ना टीचर, तेव्हा घरी आलं की तो ना त्याचा फोटो काढायला लावतो. तर आज मी व्हिडिओच काढून घेतला. म्हणलं थांब तुझं फोटो काढते. आणि त्याला न सांगताच व्हिडिओ काढून घेतला. आणि त्याला पप्पाला दाखवायचं असतं आल्याच्या नंतर स्माइली आणि स्टार. म्हणजे टीचरने दिलं तर असं वाटतं त्याला काहीतरी आवड मिळाला आहे. तो एवढा खुश होतो ना की स्कूलमधून येता येताच एवढा म्हणजे खुश होतो की काय विचारूच नका. तर आता तो त्याला टी व्ही लावून दिलाय, तो टी व्ही पाहतोय. आणि आता मी इथं ना गॅलरीत बसून निवांत असा चहा पिते थोडासा. तर आता माझा चहा वगैरे पिऊन झाला ना, आता परत किचनमध्ये येऊन ना मी इथं स्वयंपाक करायला घेतला. तर भाजी करायला घेतली. तर ना सध्याचं रुटीन खूप बिघडलेलं आहे, कारण संध्याकाळी स्वयंपाक लवकर करावा लागतो. पाणी लेट येतं त्यामुळं दुसरं कोणतंच काम करता येत नाही. म्हणजे आता दुपारचे जे भांडी असतात ना ते सुद्धा संध्याकाळी जेव्हा पाणी येईल ना तेव्हा घासायला लागतात. मग त्यापेक्षा मला असं वाटतं की जर मी स्वयंपाक केला तर स्वयंपाकाची पण काही भांडी मोकळी होतील आणि मग मला बरीचशी भांडी घासता येतील. मग फक्त नंतर जेवणाचीच भांडी राहतील रात्रीची, मग ती मी घासू शकते. तर सकाळचंच मी एक पातेलं पाणी भरून ठेवते संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी, कारण प्यायचं आणि वापरायचं दोन्ही पाणी सकाळ संध्याकाळच असतं.
मग संध्याकाळचं 7 वाजता पाणी येतं, तर पाणी येतपर्यंत मग मला ह्या पाण्याचा चांगला वापर होतो भरून ठेवलेला. तर मग ना आज ना हे घेवड्याच्या शेंगांची भाजी करणार होते, पण आता ती सुकी आमच्या दोघांना पुरायची नाही, म्हणून मग मी आता ती ना पातळ भाजी करणार होते. तर मग मी इथं मसाले टाकून घेतले. भाजी सकाळीच निवडून ठेवलेली होती, तर मग इथं डायरेक्ट घेतले टाकायला आणि ही भाजी डायरेक्टच टाकली. ही भाजी ना कधी कधी शिजवून पण घेतात ह्या शेंगा, पण बिना शिजवल्याचीच मी इथं टाकलेली आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट करून ठेवला होता, त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकला आणि अशी मिक्स करून घेतली. आणि ही भाजी खायला ना खरंच खूप भारी लागते. आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या आमच्या घरच्याच आहे. तर आता गावाला गेलो होतो तेव्हा आणल्या होत्या ना, तर मग त्याचीच ही भाजी आहे. तर असं मिक्स करून घेतलं मी शेंगदाण्याचा कूट, त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेतलं आणि आता त्यामध्ये पाणी टाकून थोड्या वेळ शिजायला ठेवणार. आणि ही भाजी ना खूप लवकर शिजते, जास्त वेळ पण घेत नाही. ह्या शेंगा खूप लवकर शिजतात, फक्त फ्रीजमध्ये नाही ठेवायच्या, करायच्या आधी 1-2 तास तरी बाहेर काढून ठेवायच्या. आता भाजी शिजते तोपर्यंत मी माझं आणि वरचं आवरून घेते. मग मी त्याला खाली जरा वेळ खेळायला नेते, कारण तो म्हटला की आज मला खेळायला जायचं. आणि इकडं एवढी सगळी भांडी तशीच पडलेली आहे. बाकी किचन वाट्यावर दुसरं काही काम नाही, पण भांडी आहेत. तर आता मी आवरायला घेतलंय आणि वरदला खाली जायचंय आज. तर आज तो स्वतःच म्हटला की चल मम्मी खाली जाऊ, कारण त्याला रिमोटची गाडी ना खाली जाऊन खेळायची आहे. तर मग त्यासाठीच मग मी इथं आवरायला घेतलं. आणि इथं आरशात छान दिसत होतं ना, तर मी इथं केस विंचरून घेतले. तर त्याचे पप्पा पण आता आलेच होते, 6:30 वाजायला आले होते. तर मग ना मी माझं आवरून घेतलं. माझं आवरल्याच्या नंतर मग मी वरचं आवरून घेतलं. आता 6:30 वाजले ते आणि आम्ही चाललोय गार्डनला. परत काय करायला चालला? खेळायला ना. तर माईने त्याला गाडी आणली, ती त्याला गार्डन मध्ये खेळायची आहे. मातीत चालते का? तर इथं वरद ना गार्डन मध्ये ना आल्याच्या नंतर लगेच गाडी खेळायला लागला. आणि पहिल्यांदा गाडी चालत नव्हती म्हणून असं ढकलायला लागला आणि मग नंतर गाडी चालायला लागली. तरी त्याला मी सांगितलं की असं पायाने नाही ढकलायचं, तुटून जाईल. मग त्याने ऐकलं माझं आणि मग असे खेळायला लागला गाडी. तर त्याला थोड्या वेळीतच खेळून दिलं. खेळून दिल्याच्या नंतर मग आम्ही घरी आलो, कारण आम्हाला जायचं होतं यांच्या फ्रेंडच्या घरी. त्यांनी आम्हाला आज जेवायला बोलवलं होतं रात्री. तर मग घरी जायचं होतं आणि आता टाईम पण झाला होता आणि पाणी पण आलं होतं. तर घरी आल्याच्या नंतर मी सगळ्यात आधी ना जी काही दुपारपासून साचलेली भांडी होती ना ती घासायला घेतली. म्हटलं आता जायचंय बाहेर, तर पहिल्यांदा ही सगळी पाणी आले तर सगळी भांडे घासून घ्यावी.
किचन वगैरे साफ करून मग आवरून जावं. तर इथं ओवी आली आणि ओवी माझ्यासोबत गप्पा मारित होती. तिला माहीतच नव्हतं पाठीमागं कॅमेरा चालू आहे म्हणून. नंतरून वरद आला. वरदला कळलं की इथं कॅमेरा चालू आहे आणि मग हे दोघं कॅमेरा चालू करून त्यामध्ये वेगवेगळे ॲक्शन करत होते. असं मस्त उड्या मारत होते आणि नंतर माझा हात भरला होता, त्यामुळे मी काय कॅमेरा बंद केला नाही. आणि वरदला म्हटलं की आता बास बास बास, पण त्यांना ना असं वाटलं कॅमेरा चालू आहे, ते ॲक्शन करतच होते आणि काहीतरी गाणंच बोलत होते. असं त्यांच्या घरी छान असा पावभाजीचा बेत होता. तर मग मस्त अशी पावभाजीचं जेवण केलं आम्ही. आणि 1-2 दिवसापूर्वीच माझ्या मनात असा विचार आला होता की खूप दिवस झाले पावभाजी केली नाही, खाल्ली नाही. पण ते म्हणतात ना, आपण जो विचार करतो ती गोष्ट लगेच आपल्याला मिळतेच ना. तसं झालं की त्यांनी आज फोन केला जेवायला आणि त्यांनी आज नेमकी पावभाजीच केली होती जेवायला. तर जेवण वगैरे करून ना आम्ही खाली आलो. त्यानंतर नाही तर आईस्क्रीम खाल्ली आणि वरद आणि सुरभीच्या ना खूप छान गप्पा चालल्या होत्या आईस्क्रीम खाता खाता, म्हणून न राहता मी हा क्षण कॅप्चर केला. तर त्या आईस्क्रीम खाताना सुरभी आणि वरदच्या छान अशा गप्पा रंगल्या होत्या आणि इकडं आमच्या पण रंगल्या होत्या. नंतर आम्ही घरी यायला निघालो आणि रस्त्याने छान अशा लाईटिंग आणि झेंडे लावलेले होते, कारण उद्या शिवजयंती आहे त्यासाठी. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.